नमस्कार, रामकृष्ण हरी. माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. माझे नाव लक्ष्मी. आज मी तुमच्यासमोर गणेश पुराण कथासागर घेऊन येत आहे. अध्याय 13. ब्रह्मदेवाला लाभले विश्वरूप दर्शन. तिघेही श्री गणेशाचे स्तवन करतात. गजानना, तू खरोखर परब्रह्म आहेस. तूच रजोगुणांच्या आश्रयाने ब्रह्मा होऊन सृष्टी निर्माण करतोस. तू सर्व विश्वाचे कारण आहेस. तू सर्व विद्यांचे निधान आहेस. तू सत्वगुणाच्या आश्रयाने विष्णू होतोस आणि अनेक अवतार धारण करून सर्व सृष्टीचे रक्षण करतोस. रजगुणांच्या आश्रयाने तू ब्रह्मा होऊन सृष्टी निर्माण करतोस. तमोगुणांच्या साहाय्याने शंकर होऊन सर्व सृष्टीचा नाश करतोस. सर्व वेदांचे सार तूच आहेस. इंद्र, चंद्र, वायू, सूर्य ही सारी तुझीच रूपे असून पंचमहाभूते तुझ्यापासून उत्पन्न झाली आहेत. तुझी उपासना करणाऱ्यांना संकटाची पीडा होत नाही. तुला मिळण्यासाठी आम्ही तिघा देवांनी पुष्कळ भटकंती केली, परंतु तुमच्या कृपेनेच आम्हा तिघांना तुझे दर्शन झाले आहे. अशा प्रकारे तिन्ही देवांनी केलेल्या स्तुतीमुळे श्री गजानन बोलू लागले. ते म्हणाले, ज्यासाठी तुम्ही एवढे कष्ट घेतले आहेत तोच मी आता तुमच्या पुढे प्रत्यक्ष उभा आहे. तुम्ही केलेल्या स्तुतीने मी तुम्हाला प्रसन्न झालो आहे. तुम्हाला जो वर मागायचा असेल तो मागून घ्या. आता जी स्तोत्रे गायली त्या स्तोत्राचे पठण जो प्रातःकाळी आणि सायंकाळी करील त्याची सर्व पातके पीडा नष्ट होतील. त्याला धनसंपत्ती मिळेल, मोक्ष मिळेल. मोक्ष मिळवण्यास तो पात्र होईल. या वराने तिन्ही देवांना खूप आनंद झाला. ते म्हणाले, गजानन, तुम्ही आमच्यावर प्रसन्न झाला आहात तर मग तुमचे विस्मरण आम्हास कधी होऊ नये असा वर आम्हाला द्या. तसेच आम्ही प्रगट झाल्यावर आम्ही कोणते कार्य करायचे तेही आम्हाला सांगा. त्यावर श्री गजानन म्हणाले, ठीक आहे, माझ्यावरील तुमची श्रद्धा अखंड राहील. तुमच्या गुणांनुसार मी तुमची कार्य तुम्हाला नेमून देतो. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करावी, विष्णूने त्याचे रक्षण करावे आणि शंकराने पुन्हा त्या सृष्टीचा नाश करावा. असे सांगून श्री गजाननाने त्या तिघांना संपूर्ण वेद, शास्त्र, पुराणे यांचा उपदेश केला व त्यांच्या कर्तव्याचे सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी निर्माण केले. मग श्री गजाननाला ब्रह्मदेव विनम्रपणे म्हणाले, हे देवादिदेव, सृष्टी निर्माण करण्यास सांगितले, पण ती कशी निर्माण करावी हे मला समजत नाही, तेव्हा तेही तुम्ही सांगा. श्री गजानन म्हणाले, माझ्या देहात सर्व ब्रह्मांडांचे वास्तव्य आहे. हे तू एकदा बघ, म्हणजे तुला सर्व समजेल. श्री गजाननाने ब्रह्मदेवाला श्वासामागे आपल्या हृदयात नेले. गजांच्या हृदयात औदुंबराच्या फळाप्रमाणे अनेक ब्रह्मांड होती. त्यातील एक ब्रह्मांड फोडून गजाननाने ब्रह्मदेवाला दाखवले. सर्व सृष्टी त्या एका ब्रह्मांडात सामावलेली होती. त्या फोडलेल्या ब्रह्मांडात दुसरा ब्रह्मदेव, विष्णू, रुद्र, इंद्र इत्यादी अनेक देव आणि पृथ्वी, अरण्य, नद्या, समुद्र, यक्ष, गंधर्व, किन्नर, ऋषी, राक्षस, मनुष्य, पशु, मत्स्य, उद्भिज, स्वदज, जारज, अंडज असे 4 प्रकारचे प्राणी, 21 स्वर्ग, सप्त, पाताळे वगैरे सर्व दृष्ट सृष्टी ब्रह्मदेवाला प्रत्यक्ष पाहायला मिळाली. हे पाहून झाल्यावर दुसऱ्या अंड्यात काय आहे हे पाहण्यासाठी दुसरे ब्रह्मांड फोडून दाखवले, तर त्यातही पहिला प्रकार दिसला. अशी ब्रह्मांडाची रचना पाहून ब्रह्मदेवाची मतीच गुंग झाली. ती अद्भुत निर्मिती पाहून आपण इथून जावे की इथेच थांबावे याचा निर्णय त्याला घेता येणार. अशा अवस्थेत पुन्हा ब्रह्मदेवाने श्री गजांची आराधना केली. ब्रह्मदेव म्हणाला, हे गणेशा, आकाशातील अगणित नक्षत्रे, वाळवंटातील वाळूचे कण हे जसे कोणालाही मोजता येणार नाहीत, त्याप्रमाणे तुझ्या हृदयात असलेली ब्रह्मांडाची संख्या कोणालाच निश्चित करता येणार नाही. गजानना, तुमचे असे अचानक दर्शन झाल्याने मलाही मोक्ष नकोसा वाटू लागला आहे. या विचित्र निर्मितीमुळे माझी बुद्धी काम करत नाही. आता मी इथेच राहावे की बाहेर जावे हे पूर्णपणे तुमच्या हाती आहे. तेव्हा तू सांग, मी काय करू? ब्रह्मदेवाची ही द्विधा अवस्था पाहून श्री गजाननाने तात्काळ त्याला आपल्या उदरातून बाहेर काढले. तसेच शंकर व विष्णू यांना आपल्या कर्णमार्गातून आत नेऊन ब्रह्मांडाचे दर्शन करले. ते दर्शन होता शंकर विष्णू तर तिथेच झोपी गेले. सावत. रामकृष्ण हरी. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण हरी. धन्यवाद.